करा सुरू. अगं चाल लावू ना. नमस्कार. मूळचे डोंबिवलीचे पण आता खारघर मध्ये वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध विपुल आर्टचे संस्थापक, प्रकाशक, लेखक, कवी, व्याख्याते, संत साहित्याचे गाढे अभ्यासक विकास पाटील, त्यांचे स्नेही, आप्तेष्ट, कुटुंबीय, पाल्याहून खास कुंदाताई आलेल्या आहेत आणि त्यांची मुलगी आहे वैशाली पुण्याहून आलेली आहे, नात आहे वीणाताई आहेतच. या सगळ्यांचे निमंत्रित श्रोते आणि रसिक जाणकार बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांचे सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत करत आहे. आरती प्रभूने यांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी शंखनादाने करावी. What do you mean? I don't understand. I was trying to. हा अतिशय सुंदर. भारतीय संस्कृतीने शंखाला समुद्रातून उचलून थेट देव्हाऱ्यात स्थान दिलेले आहे. कारण शंख हा उत्पत्ती व स्थिती सर्जन यांचं प्रतीक आहे. शुद्धता व पावित्र्याशी संबंध असलेल्या सुरेख अशा शंख वादनाने तुम्ही आरतीताई कार्यक्रमाची सुरुवात केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते विकासजी पाटील यांची ओळख आणि डिजिटल ओळख हे दोन्ही करून देण्याची विनंती मी रवींद्र खानोलकर सरांना करते. नमस्कार. आपण डिजिटल माध्यमातून ओळख करून घेऊया विकास पाटील यांची, आणि त्याचबरोबर इतर काही ओळख करून घेता आली तर ती करून घेऊया. आता इतर ओळख अपर्णाताई करून देणारच आहेत, परंतु एक प्रश्न येतो की माझे ते आतेभाऊ आहेत, त्यामुळे लहानपणापासून फार जवळून संपर्क आहे, संबंध आहे, त्यामुळे थोडी वाढीव ओळख मी माझ्याकडून करणार आहे. आजचा विषय आहे सफर दूरदर्शी दुबईची. सादरीकरण आहे विकास दादाजी पाटील. तर थोडक्यात ओळख. वय 75 पूर्ण, 1953 पासून डोंबिवलीत वास्तव्य. शालेय शिक्षण त्यांचं जोशी हायस्कूल मधून झालेलं आहे डोंबिवलीतील, आणि त्यापुढे बँड्रा स्कूल ऑफ आर्ट्स इथून त्यांनी कमर्शियल आर्टिस्ट ही पदवी घेतली. आताचे ते रहेजा आर्ट्स कॉलेज म्हणून ओळखलं जात आहे. प्रिंटिंग व्यवसाय त्यांचा होता मुंबईमध्ये लॅमिंग्टन रोडला. जरा ही पीपीटी ऑटो जाते पुढे म्हणून त्याला मला मागे आणायला लागतंय. 1978 मध्ये त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि तो गिरगावातल्या एका ऑफिस मधून नंतर लॅमिंग्टन रोडला ग्रँड रोड इथे नवजीवन सोसायटी मध्ये आले, आणि नवजीवन सोसायटी मध्ये त्यांची 2 ऑफिसेस पुढे होती, आणि त्यानंतर मोठ्या जागेच्या आणि स्वतःचा सेटअप करायच्या निमित्त ते भांडुपला पन्नालाल कंपाऊंड मध्ये मोठ्या जागेत आले. मूलतः कमर्शियल आर्टिस्ट आपण विचार केला, पण आपण बघितलं असेल की आर्टिस्ट हा जनरली करून म्हणजे जास्ती करून नोकरीत असतो, जसा सायंटिस्ट जास्ती करून नोकरीत असतो, आणि त्यांच्याकडून कोणतरी बिझनेस ऑर्गनायझेशन त्यांच्या सर्व्हिसेस वापरत असतात. पण इथे ते एक सक्सेसफुल यशस्वी कमर्शियल आर्टिस्ट होतेच, पण त्याचबरोबर एक यशस्वी व्यावसायिक पण होते. विपुल आर्ट्स नावाने त्यांचा व्यवसाय होता,
आणि कमर्शियल डिझायनिंग आणि प्रिंटिंग हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं. व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती हा पण एक दुर्मिळ असा गुण आहे आणि तो विकास पाटील यांच्याकडे दिसतो. नुसतं व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती आपण म्हणू शकत नाही त्याला, कारण व्यवसाय करताना मी काय करतो, आपण आधी ही ओळख अशी ती जशी जाते तशी फास्ट बघूया, मला कळत नाहीये. मी जरा पॉज घेतो इथे. आपण वेळ न घालवताना तीच ओळख जरा एका रॉ पद्धतीने बघूया. माझ्या मते सगळ्यांना दिसते का स्लाइड? दिसते. व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती. आता विकास पाटील व्यवसायात कसे गेले तुम्ही जर म्हणाल तर मी जोशी हायस्कूलचा उल्लेख केला तर लहानपणापासून शाळेच्या सुटीमध्ये म्हणजे साधारण एक 6वी-7वी पासून नंतर शाळेच्या सुटीमध्ये आपण काहीतरी व्यवसाय करायचा आणि आपल्या शिक्षणाचा किंवा हॉबीचा खर्च आपण कसा वर्षभराचा उचलू शकतो या उद्देशाने छोटा मोठा व्यवसाय सुट्टीत करायचा. म्हणजे चक्क दिवाळीच्या सुट्टीमध्ये स्टॉल लावून फटाक्याची विक्री करणं, असं त्यांनी 1-2-3 वर्ष केलं. आणि असं करत करत या शाळेतून 5 असे विद्यार्थी होते, बहुतेक सर्व या शाळेचे होते, की जेव्हा ते कमर्शियल आर्टिस्ट म्हणून झाले किंवा त्या दिशेने गेले तेव्हा त्यांचा 5 जणांचा ग्रुप होता आर्टिस्टचा, वी द 5 म्हणून. आणि हा जो वी द 5 ग्रुप होता ते सगळे आपलं शिक्षणाचा भाग म्हणजे कमर्शियल आर्ट शिकतानाचा भाग एका रूम मध्ये त्यांचा अभ्यास चालायचा. आणि मग त्यावेळेला डोंबिवलीतून रांगोळी प्रदर्शन भरवणं किंवा शेकडो ग्रीटिंग कार्ड्स हाताने बनवून त्याचं प्रदर्शन बनवणं किंवा शेकडो ग्रीटिंग कार्ड्स हाताने बनवून ते कंपन्यांना विकणं, असा त्यांचा शालेय जीवनाचा आणि कमर्शियल आर्ट शिकतानाचा कार्यकाळ होता. पुढे त्यांचे सगळे मित्र मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीमध्ये कामाला लागले, मोठ्या हुद्द्यावर. पण विकास पाटील यांची इच्छा व्यवसाय करायची असल्यामुळे त्यांनी 1-2 ठिकाणी छोट्या छोट्या नोकरी केल्या व्यवसाय शिकण्याच्या दृष्टीने आणि पुढे त्यांनी व्यवसाय सुरू केला. आणि त्यामुळे हा मी त्यांचा मगाशीचा व्यवसायाच्या ठिकाणी जे सांगत होतो आणि आपण पुढे त्यांचा एक गुण बघितला की व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती. आता व्यवसाय करतानाचे ह्यांचे गुण आहेत ना ते इतर व्यवसायांपेक्षा मला नेहमी वेगळे दिसले. पहिला गुण म्हणजे पूर्णपणे वक्तशीर. सकाळची डोंबिवलीला पकडण्याची गाडी नक्की आणि संध्याकाळी विटीवरून येण्याची गाडी नक्की. एका मोठ्या बिझनेसचा मालक पण याचं पालन करू शकतो. परंतु एखाद वेळेला जर ऑफिसमध्ये काम वाढलं तर एखाद्या कंपनीच्या कशा मोठ्या हुद्द्यावरच्या माणसाला टॅक्सीची फॅसिलिटी असते, कारण एरवी ते विटीला जायचे, विटीवरून बसला ग्रँट रोडला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जायचे. पण जास्ती वेळ काम केलं ज्याला आपण ओव्हरटाईम म्हणतो की ते टॅक्सी पकडून सरळ भायखळ्याला जायचे आणि भायखळ्याला गाडी पकडायचे. तर त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये जमा खर्च लिहून आपल्या ताब्यात ठेवणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आपल्या स्टाफने जरी बिलं केली आणि आकडे आपल्याकडे दिले तरी त्या आकड्यांवर आणि त्या व्यवहारांवर त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांचा एक निष्णात गुण म्हणता येईल आपल्याला की देणाऱ्यांचे पैसे देत जायचे. समोरच्याची बिलं आली की पेमेंट करायचं आणि आपले पैसे कधी येतात
त्याच्यावर त्यांनी ते आपलं देणं कधीही अवलंबून ठेवलं नव्हतं. मला जरा आजूबाजूला आवाजाचा त्रास आहे. त्यांच्याकडे जे सर्व्हिसला असलेली त्यांची मंडळी आहेत, म्हणजे त्याच्यात आता एक गणपती म्हणून एक स्टाफ आहे, ते जवळजवळ 30 वर्ष आहे. म्हणजे आपल्या विपुल आर्ट्सच्या ठिकाणून दुसरीकडे जर कामाला जायचं असेल आणि आपल्यासाठी प्रगती असेल तर सांगून सवरून विपुल आर्ट्सला सांगून जाणं आणि त्यांच्याशी संपर्क ठेवणं. खूप जुनी माणसं त्यांच्याकडे आहेत. नवजीवन सोसायटी ग्रँट रोड मध्ये शेजारच्या ऑफिसेस मध्ये चर्चा असायची की विपुल आर्ट्स मध्ये जर जॉब मिळाला तर आवडेल. म्हणजे एखाद्या मोठ्या सरकारी ऑफिस मध्ये कसं जॉब मिळावा अशी इच्छा असते, तसं तिकडचं वातावरण होतं. कोयनाड इथे गेले 36 वर्ष त्यांचा फार्म हाऊस आहे. आणि ह्या फार्म हाऊसचा उल्लेख एवढ्यासाठी मी करतोय की तिथे मी विकास पाटील आणि वीणा वहिनी हे दर रविवारी जायचो. बरेचदा मुलं असायची बरोबर, परंतु आम्ही तिघं हे परमनंट मेंबर होतो. विकास पाटीलांचा एक गुण की आम्ही तिथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला लुंगी नेसून ते आपल्या जमिनीत कामाला लागायचे. आणि वीणा वहिनी स्वयंपाकाचं आणि आमच्या सकाळचं चहा नाश्त्याचं सांभाळायचे. त्यांच्या त्या जागेमध्ये जास्तीत जास्त आराम हा मीच केला आहे. तर फार आवडीने झाडं लावणं, झाडं जोपासणं आणि त्या मातीवर प्रेम करणं हा एक त्यांचा गुण आहे. 2001 पासून सद्गुरू अण्णा गद्रे यांच्या गुरु उपदेश त्यांना मिळाला आणि सहवास लागला. त्यावेळेला एक असं निमित्त झालं की त्यांना ब्लड प्रेशर असल्यामुळे आणि कदाचित अंजायना पेन्स न कळल्यामुळे एक कार्डियाक म्हणजे हृदयाचा एक थोडासा त्रास झाला आणि 2-3 महिने ते विश्रांतीमध्ये होते. त्या विश्रांतीमध्ये असताना त्यांच्याकडून काही वाचन झालं आहे आणि त्या वाचनाच्या दरम्यान सद्गुरू अण्णा गद्रे यांची भेट झाली आहे. त्या काळात नंतर त्यांनी गुरुचरित्राची अनेक पारायणं केलेली आहेत. अण्णा गद्रेंचा फोटो आहे आपल्या दिसण्यासाठी. अनेक यात्रा व तीर्थक्षेत्रांना त्यांच्या भेटी झालेल्या आहेत. त्यातील बऱ्याच यात्रा सद्गुरू अण्णा गद्रे यांच्या बरोबर झाल्या. अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, नृसिंहवाडी, औदुंबर, गरुडेश्वर, अबुदत्त शिखर, माणगाव ही दत्तगुरूंची स्थाने, तसंच कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, श्रीशैलम, सोरटी सोमनाथ असे अनेक देवस्थानाच्या यात्रा श्री दत्तकृपेने त्यांच्या झालेल्या आहेत. सद्गुरू अण्णा गद्रे यांच्या आशीर्वादाने अनेक कठीण यात्रा जसे गिरनार, नर्मदा परिक्रमा, वैष्णव देवी, चारधाम, कैलास मानस सरोवर या यात्रा सुद्धा यशस्वीरित्या पार पडल्या. कैलास मानस सरोवरची यात्रा त्यांनी वयाच्या 66व्या वर्षी 3 दिवसाच्या खडतर प्रवासाने पायी परिक्रमा केली. कैलास मानसरोवर यात्रातले 2 फोटो आपल्याला बघायचे. हे एक यात्रा करतानाचा आणि हा मानस सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर. प्रकाशनांमध्ये आपण येऊया. गुरुचरित्र संपूर्ण गद्यरूपी अनुवाद असलेला गुरुचरित्र दिनदर्शिका ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला आहे. त्यानंतर अनेक धार्मिक पुस्तके त्यांनी छापून प्रकाशित केली आहे. हा जो श्री गुरुचरित्र दिनदर्शिका ग्रंथ आहे याच्यामध्ये 365 दिवसाचे प्रत्येक दिवसाचं एक पान आहे. त्याचे लेखक श्री प्रभाकर क्षीरसागर आणि ह्याचं प्रकाशन झालं तेव्हा ह्याचे लेखक त्यांना देवाज्ञा झालेली होती, ते तेव्हा नव्हते. पण या पुस्तकाबद्दल आपल्याला म्हणायचं असेल तर त्यांच्या 16,000 अधिक प्रती या छापल्या गेल्या आहेत आणि त्या घरोघरी पोहोचल्या आहेत.
त्याच्यासाठी जर श्रेय द्यायचं असेल तर त्यांच्या ऑफिसचा स्टाफ आणि विकास पाटील यांना द्यायला लागेल. काही प्रकाशनं आपण बघणार आहोत. गिरनार श्री दत्तात्रेयांची अक्षय निवासस्थान, श्री कृष्ण लीलामृत, श्री गुरु, मी आणि माझ्या जाऊबाई, श्री दत्तात्रेय कल्प, ज्ञानबोध ओळख, बापूंचे साई. बापूंचे साई याचे लेखक आहेत बापूसाहेब निरखे. यांची माझी भेट झाली आहे विकास यांच्यामुळे. तर हा जो पुस्तकावरचा फोटो आहे तो बापूसाहेब निरखेने आपल्या कॅमेऱ्यातून स्वतः साईबाबांचा काढलेला आहे. ते काही यात्रा घेऊन जायचे पूर्वी, त्या काळात काढलेला तो फोटो आहे. आणि त्यांची इच्छा होती, बापूसाहेब निरखेंची इच्छा होती की या पुस्तकावर तो फोटो छापावा. आणि तेव्हा साईबाबांना रुमाली बाबा असे उल्लेख असत. श्री गुरूंच्या साक्षात्कारी कथा आहे तिथे. आध्यात्मिक परिक्रमा, कैलास मानसरोवर यात्रा हे विकास पाटील यांनीच लिहिलेलं आहे. ही आणि अशी काही पुस्तकं त्यांनी प्रकाशन केलेलं आहे. लेखन विविध आध्यात्मिक मासिकातून अनेक लेख छापून आले आहेत. भक्ती संगम, गजानन आची, साई लीला, साई सागर, स्वामी समर्थ, दिव्यांग वगैरे. सामाजिक सहभाग, एक मोठं उदाहरण द्यायचं असेल तर डोंबिवलीतलं जे कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग म्हणून संस्था आहे, ज्ञाती संस्था, तर त्याच्यात गेले 50 वर्ष अधिक ते कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि सातत्याने आहे. आता विचार केला आणि आजचं त्यांचं वय 75 धरलं तर वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांनी समाजाच्या कामाची धुरा उचललेली आहे. हे कुडाळ देशकर गौड ब्राह्मण हे एक उदाहरण सांगितलं, पण डोंबिवलीतल्या बऱ्याच क्षेत्रामध्ये ते त्या काळातही कार्यरत होते आणि आजही आहेत. आज ते पदाधिकारी आहेत त्याच संस्थेमध्ये. छंद आवड म्हटला तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, कविता करणे, लेखन करणे, लेखनाचं सादरीकरण करणे, चित्रकला, गायन. मगाशी आपण त्यांच्या फार्म हाऊसचा उल्लेख केला, बागकाम, प्रवास आणि फोटोग्राफी. आता या व्यक्तीची रूपं आपल्याला खूप बघायला मिळत आहेत. कुटुंब प्रमुख आहेत, कलाकार आहेत, व्यावसायिक आहेत, आध्यात्मिक प्रकाशक आहेत, आध्यात्मिक बैठक आहे त्यांना, आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आता विकास पाटील यांच्या वयाचा अमृत महोत्सवी जेव्हा साजरा झाला एक 4-5 महिन्यापूर्वी, तेव्हाचा हा फोटो आहे. विकास पाटील आणि वीणाताई पाटील. आता एक आठवड्यापूर्वी त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस झाला. तो त्यांनी गावी जाऊन आपल्या कुलदैवतेच्या सान्निध्यात कुलदैवतेची पूजा करून साजरा केला, तेव्हाचा फोटो आहे. पण त्यांनी ना, आपण म्हणतो ना आधी पोटोबा मग विठोबा, तसं केलेलं आहे. कारण हा जो पुढचा फोटो आहे हा आहे दुबईचा. म्हणजे लग्नाचा 50वा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चिरंजीवानी आणि सुनबाईंनी त्यांना आधी दुबईची ट्रिप घडवली आहे. त्याचा फोटो आहे. ते दुबईहून आल्यानंतर मग त्यांच्या लग्नाची 50 वर्ष पूर्ण केली आणि त्यांच्या देवाला जाऊन आले. आणि एवढी ओळख करून मी इथे थांबतोय. आपल्या विषय आजचा सफर दूरदर्शी दुबईचं. आणि तत्पूर्वी अपर्णाताई चिटणीस त्यांची आपल्याला पुढची ओळख करून देतील. अपर्णाताई. धन्यवाद सर. विकास पाटील यांची दुसरी बाजू म्हणजेच आपल्याला अज्ञात असलेली आज तुम्ही माहिती करून दिलीत. अलौकिक असे सद्गुण त्यांचे तुम्ही प्रकाशात आणलेत, आम्हाला सांगितलेत. एका अलौकिक व्यक्तिमत्वाचे म्हणजेच विकास पाटील यांची ओळख दमदार आणि भारदस्त आवाजात तुम्ही करून दिली, त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. मला उमजलेले विकास पाटील,
तुमच्या नावच विकास आहे, तुमच्या नावातच पाटीलपण आहे. म्हणजे तुमच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास हा होतोच आणि तुम्ही पाटील पण आहात, याच्याबद्दल काही शंकाच नाहीये. संत साहित्याचे गाढे अभ्यासक, गुरूंच्या सानिध्यात तीर्थक्षेत्राची सफर करणारे, शांत वृत्तीचे, संत प्रवृत्तीचे अचूक निरीक्षण, सखोल संशोधन वृत्ती, उदाहरणात अविद्वा म्हणजेच या शब्दाऐवजी सौ घाला हा क्रांतिकारी विचार नुसताच न करता तर पेपरमध्ये छापून आणणारे, रिच असलेले, रिच म्हणजे रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध त्यांचे किती सुदृढ आहेत आपल्या सगळ्यांची हे आपण बघतोच आहोत. नंतर आय म्हणजे इन्कम, इन्कम तर हा त्यांचा प्रामाणिकपणे मिळवलेला आणि आता सरांनी सांगितलं की शालेय असल्या विद्यार्थी असल्यापासून ते थोडाफार व्यवसाय म्हणा किंवा काहीतरी उद्योग करत होते, तर हा त्यांचा पैसा हा प्रामाणिकपणाचा आणि स्वकष्टाचा आहे, तो आहे आणि तो शेवटपर्यंत त्यांच्याजवळ राहणारच आहे. सी म्हणजे कॅरेक्टर, चरित्र, आध्यात्मिक बेस आहे, त्यांच्याकडे पाहताच आपल्याला लक्षात येतं ते. आणि हेल्थ म्हणजे आरोग्य. तर ह्या चारही गुण त्यांच्याकडे आहेत, म्हणजेच ते रिच आहेत आणि ज्यांच्या चेहऱ्यावर संत साहित्याचे आणि अज्ञानाचे तेज आहे, अशा विकास जी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या, गोडवाणी, विनम्र पण थोडासा मिश्किल स्वभाव असणाऱ्या विकास पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला दूरदर्शी दुबईची सफर करून आणावी. विकास अनम्यूट करा. धन्यवाद रवींद्र खानोलकर सर आणि अपर्णाताई. जरा स्तुती जास्तच झाली आहे. ठीक आहे, चालेल. योग्य. मला दूरदर्शी दुबई हे वर्णन करण्याची संधी दिल्याबद्दल प्रथम मी अपर्णाताई आणि रवींद्र खानोलकर यांना धन्यवाद देतो, आभार नाही मानत. आणि तसेच आपण सगळे इथे जे उपस्थित आहात मला ऐकण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्यालाही धन्यवाद. सफर दूरदर्शी दुबईची. दुबईला जायचं असं ठरल्यापासून म्हणजे जायच्या अगोदर 5-6 महिन्यापासून माझा मुलगा विवेक व सून ईशा यांनी दुबईचे वेगवेगळे व्हिडिओ पाहून अभ्यास सुरू केला होता. आपण काय काय पाहायचे, कोणत्या हॉटेलमध्ये राहायचे, सर्व हॉटेल्सचे रेट्स, लोकांचे रिव्ह्यूज वगैरे सर्व अभ्यास केला. आम्ही टूर कंपनी बरोबर न जाता ट्रिप कस्टमाइज करून घेऊन आपणच आपली ट्रिप करायची असे ठरवले. त्यात बरेच पैसे वाचतात. त्यासाठी मुलाच्या ओळखीची एक ट्रॅव्हल कंपनी रोशन हॉलिडेज यांच्याबरोबर विमानाचे तिकीट बुकिंग, हॉटेल्सचे बुकिंग, जे जे पाहायचे त्याचे तारखेप्रमाणे आणि वेळेप्रमाणे एंट्री पास बुकिंग, म्हणजे तिथे तिकिटासाठी रांगेत उभं राहायला नको. तसेच विमानतळावर उतरल्यापासून रोजच्या प्रोग्राम प्रमाणे वाहनाची व्यवस्था हे सर्व ठरवले होते. हा सर्व डाटा मोबाईलवर घेणे, आवश्यक प्रिंटआउट्स काढणे, व्हिसा वगैरे सर्व कामं मुलाबरोबरच नातू शर्वेन यानेही हुशारीने केली. आम्ही दोघं, मुलगा, सून, नात रोहाना मगाशी येऊन गेली, तसेच मुलगी वैशाली, जावई अमित आणि नात राजसी असे 9 जणांचे सर्व बुकिंग करून आम्ही लक्ष्मीपूजन नंतर दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबर रोजी दुबईला जायला निघालो. दुबईच्या दूरदृष्टीची झलक
आपल्याला थेट 1800च्या काळात पाहायला मिळते. सत्ता स्थापनेच्या संघर्षात दुबई आणि आजूबाजूचे आखाती देश स्वतःला होरपळून घेत असताना ब्रिटिशांनी गनिमी काव्याने त्यांच्यावर प्रभुत्व मिळवण्यास सुरुवात केली. पण हा गनिमी कावा वेळीच ओळखून आखाती देशांनी एकत्र येऊन ब्रिटिशांचा हा डाव उधळून लावला. ह्यात दुबई आणि अबुधाबी या दोन देशांचा सिंहाचा वाटा होता. इथूनच पुढे त्यांचं दूरदृष्टीच्या देशाने जगात सर्वात प्रगतशील देश म्हणून केलेली वाटचाल सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकते आणि आत्मचिंतित करायला भाग पाडते. नैसर्गिकरित्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा वाळवंटाचे नंदनवन करणाऱ्या ह्या देशाचा कणखरपणा, महत्वाकांक्षीपणा, भविष्याचा वेध घेणारी नजर हे सर्वच थक्क करणारे आहे. दुबई हा संयुक्त अरब एमिरेट्स UAE च्या एकसंघ 7 देशांपैकी एक देश आहे. हे 7 देश म्हणजे शारजा, अजमान, उमाल क्वीन, रास अल खैमा, अबुधाबी, फुजरा आणि दुबई. ह्या 7ही देशांचा एकच व्हिसा मिळतो. त्यामुळे आपण एकाच व्हिसावर शारजा, दुबई किंवा कुठेही जाऊ शकतो. या 7ही देशांचे नियम, कायदे एकच आहेत. 7ही देशांचे चलन AED म्हणजेच अरब एमिरेट्स दिराम म्हणजेच थोडक्यात दिराम हेही एकच आहे. एक दिराम म्हणजे 22.5 रुपये. दुबईचे क्षेत्रफळ 4100 चौरस किलोमीटर आहे. 150 वर्षापूर्वी दुबई हे संपूर्ण वाळवंट होते. दुबईची लोकसंख्या एकूण फक्त 94 लाख आहे. त्यात 20% दुबईचे नागरिक आहेत. दुबईत अन्य देशांच्या नागरिकांना दुबईचे नागरिकत्व किंवा ग्रीन कार्ड मिळत नाही. तिथे जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा नाही मिळत. 1 मिलियन AED म्हणजे दिराम दुबईत इन्व्हेस्ट करणाऱ्याला 3 वर्षाचा व्हिसा मिळतो. तर 10 मिलियन AED इन्व्हेस्ट करणाऱ्याला गोल्ड व्हिसा म्हणजे 10 वर्षाचा व्हिसा मिळतो. दुबईत कोणीही बिझनेस करू शकतो किंवा तिथल्या नागरिकाशी पार्टनरशिप करू शकतो. इथे भारत आणि पाकिस्तानचे इन्व्हेस्टर जास्त आहेत. त्यातही भारतीयांचे प्रमाण बरेच आहे. बऱ्याच ऍक्टर्सचे बंगले, हॉटेल्स इथे आहेत. 10 मिलियन ते 25 मिलियन AED इन्व्हेस्ट करणारे अनेक भारतीय दुबईत आहेत. हिरानंदानींच्या बिल्डिंग्स आहेत, मॉल्स आहेत. आशा भोसलेंचाही इथे बंगला आहे आणि आशा भोसलेंची हॉटेल्सची चेन आहे. म्हणजे असे बरेच असतील. मला गाईडकडून मिळालेली माहिती आपल्याला सांगितली. जगातील सर्व देशांच्या युनिव्हर्सिटी दुबईत आहेत. भारताची सुद्धा आहे. या सर्व एकाच मोठ्या कॅम्पसमध्ये आहेत. इथे पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे. पाणी हे कायम विकतच घ्यावं लागतं. जेवणाचे हाल होत नाहीत. आपल्यासारखे बरेच पदार्थ मिळतात, फक्त महाग वाटतात. डोसा वगैरे 20 ते 30 दिराम म्हणजे कमीत कमी 20 दिराम म्हणजे 450 रुपये. दुबईत पूर्वी पाण्यापेक्षा पेट्रोल स्वस्त होते. आता जगात सगळीकडेच पेट्रोल महाग झाल्यामुळे पेट्रोल महाग झाले. म्हणजे पाणी 2 रुपये लिटर तर पेट्रोल 2 दिराम लिटर तर पेट्रोल 4 दिराम लिटर. दुबईत पूर्वी पाण्यापेक्षा स्वस्त होतं पेट्रोल. दुबईत एकूण पाण्याच्या गरजेच्या 10% पाणी नैसर्गिक मिळते. 90% पाणी समुद्राचे शुद्धीकरण करून घेतले जाते. तर टॉयलेटचे वापरलेले पाणी रिसायकल करून
झाडांसाठी वगैरे वापरले जाते. दुबईचे प्राईम मिनिस्टर शेख मोहम्मद बिन रशीद अल मखदूम यांचे एक प्रायव्हेट बेटच आहे. त्या बेटावरच ते राहतात. दुबईचे एका खाडीने 2 भाग झाले आहेत. एका भागाला बर दुबई म्हणतात. इथल्या इमारती 3-4 मजलीच आहेत. तर दुसऱ्या बाजूला डेरा दुबई म्हणतात. ह्या भागात नवीन उंच टोलेजंग इमारती आहेत. इथे मोठमोठे हॉटेल्स व मोठमोठे 70 मॉल्स आहेत. दुबईचे उत्पन्न पूर्वी 80% तेलापासून व 20% पर्यटनातून होते. ते आता उलट म्हणजे 80% पर्यटनापासून व 20% तेलापासून आहे. आता पर्यटन हीच दुबईची मुख्य ताकद आहे. पर्यटनात दुबईचा जगात 3रा नंबर आहे. कोरोनाच्या काळात दुबईची खूपच हालाकीची परिस्थिती होती. पर्यटन हे त्यांचं मुख्य साधनच बंद झालं होतं. त्यानंतर त्यांनी सर्व जगाला पर्यटनासाठी पुन्हा खेचून घेतलं. शाहरुख खान हा दुबईचा ब्रँड अँबॅसेडर आहे. ही झाली दुबईची ओळख. आता आपण दुबई प्रवासाला सुरुवात करतो आहोत. सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईहून एमिरेट्स फ्लाईटने दुबईला आलो. ही दुबईचीच विमान कंपनी आहे. भारतीय वेळेप्रमाणे 1:15 आम्ही दुबईत आलो. तेव्हा दुबईचे 11:15 वाजले होते. विमानात लंच दिले होते. आम्हाला घ्यायला आमची ठरवलेली 12 सीटर मिनी बस आली होती. तिने आम्ही आमच्या ठरलेल्या अरेबियन कोर्ट यार्ड हॉटेलमध्ये 2 वाजता आलो. हे हॉटेल बर दुबईमध्ये होते. हॉटेलमध्ये स्थिरस्थावर होऊन सँडविच वगैरे खाऊन आम्ही 5 वाजता बससाठी तयार झालो. आम्हाला ठरवलेल्या ट्रॅव्हल कंपनी हॉटेल दाखवून घेतो. हा. हे अरेबियन कोर्ट यार्ड हॉटेल. आपण हॉटेल मागे लिफ्ट आहे. ही मागे लिफ्ट आहे. बर ओके. वा. पहिल्या दिवशीच्या हॉटेलचे फोटो आहेत. पुढे हे हॉटेल बर दुबईमध्ये होते. हॉटेलमध्ये स्थिरस्थावर होऊन सँडविच वगैरे खाल्ल्यावर आम्ही 5 वाजता बससाठी तयार झालो. आम्हाला ठरवलेल्या ट्रॅव्हल कंपनीची प्रत्येक वेळी ठरलेल्या वेळेप्रमाणे वेगवेगळी बस येणार होती. ती आम्हाला सोडून पुढे जाणार. नंतर दुसरी बस येणार. फक्त बसचा नंबर व ड्रायव्हरचा फोन नंबर आम्हाला मोबाईलवर दरवेळी येत होता. आता आम्ही संध्याकाळी 5 वाजता निघून मरीना बीचवर आलो. हा मानवनिर्मित बीच हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले ठिकाण आहे. मरीना वॉक, मरीना मॉल ही ठिकाणं पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. इथे मरीना यॉट क्लब आहे. या यॉट मधून दुबई शहराची पाण्यातून सैर करविण्यात येते. संध्याकाळी रात्री गगनचुंबी इमारतीमधले लाइटिंग खूपच आकर्षक आहे. रात्रीचे लेझर शो सुद्धा दुबईच्या भव्य दिव्यपणाची झलक दाखवतात. या यॉट क्रुझरची आमची 9 माणसांची स्वतंत्र राईड 6 ते 8 2 तासांची होती. जवळजवळ अंधार झालाच होता. त्यामुळे लाइटिंगची शोभा उपभोगता आली. फोटो खानोलकर सर. या मरीना बीच वरती आम्ही मरीना यॉट क्लब मधून बोटिंग साठी बसलो आहोत.
ह्या रात्रीच्या सगळ्या छान लाईटने झगमगलेल्या बिल्डिंग दिसतात. पुढे पुढे ही जी बोट आहे, या बोट मध्ये आता पुढे येईल डिनर पार्टी वगैरे केली जाते. बाजूने मोठमोठ्या क्रूज पण होत्या, त्यावर 4-6 तासांचे बुकिंग करून डिनर पार्टी फंक्शन्स पण चालतात. पुढे हे असे खूपच लाइटिंग आणि हे मजा बघायला मिळते रात्रीची. हे रंग बदललेले आहेत ना. हो, पुढे एक व्हिडिओ पण आहे. आम्ही 8 वाजेपर्यंत राईड करून परतीला निघालो. पुढे चालू दे. हे असे लाइटिंग बघत ही सबंध राईड 2 तास लांब लचक फेरी मारते आणि जवळजवळ दुबईचं पाण्यातून दर्शन होतं. ही 4 तासाची पण राईड असते, 6 तासाची पण, सबंध रात्रीची पण मिळते, जसं हवं तसं. पुढे रात्री 9 वाजता हॉटेलवर आलो. ह्या एरियात हॉटेलच्या जवळपास आम्हाला हवी तशी बरीच जेवणाची हॉटेल्स होती की जिथे आपले सर्व पदार्थ मिळू शकतात. आम्ही बाहेर जाऊन जेवून हॉटेलवर आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्याच हॉटेल्समध्ये फ्री ब्रेकफास्ट असतो. इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा भरपूर ब्रेकफास्ट होता. आम्ही ब्रेकफास्ट करून 1 वाजता मिरॅकल गार्डनला जायला निघालो. मिरॅकल गार्डनला 1 वाजता पोहोचलो. साधारण 12ला निघालो. सगळे प्रवास साधारण 1 तासाचे, 1.5 तासाचे आहेत. मिरॅकल गार्डन, खानोलकर. मिरॅकल गार्डन 2013 साली व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लॉन्च झालं. वॉल्ट डिस्नी कंपनीशी असलेल्या टायअपमुळे इथे मिकी माऊस, डोनाल्ड डक सारखे डिस्नेचे फेमस कार्टून कॅरेक्टर्स फुलांच्या झाडांच्या रूपात दिसतात. हे गार्डन सकाळी 9 ते रात्रीपर्यंत चालू असते. पाण्याची पूर्ण चणचण असलेल्या वाळवंटात हे गार्डन म्हणजे खरोखरच मिरॅकल आहे. प्रत्येक झाडाच्या मुळाशी व वरून सुद्धा सतत पाणी चालू असते. एक पानही कुठे सुकलेले दिसत नाही. एमिरेट्स विमान ही अशी कायम सर्व रंगीत फुलं, झाडं. वाळवंटामध्ये खरोखरच आश्चर्य आहे. हा पक्षी आहे फाल्कन पक्षी म्हणून हा तिकडचा आहे. तो जिवंत पक्षी हातावर दिलेला आहे आणि आपल्याला फोटो घ्यायला सांगितले. फोटोसाठी आम्ही ते फोटो घेतो. फाल्कन ते नुसता हातावर पक्षी द्यायचे, पण बरेच पैसे आहेत. मी पैसे किती सांगत नाही. अरे वा. आपण इथे सगळं काही उपलब्ध असताना पण एवढं गार्डन नाही बनवू शकणार. हे त्यांनी वाळवंटात आणि पाणी नसताना बनवलेलं आहे सगळं.
एमिरेट्सचं विमान ते. हा, हा, ही खरोखर लग्नाची 50 वर्ष पूर्ण झालेले दिसत आहे. इथे पण बदाम आहे. हो, वा. पेंग्विन पक्षी बनवलेत. ही बाई मला तिथे भेटली, एकसारखे माझे फोटो काढा सांगत होती. पुढे जाऊया. असं हे अफलातून गार्डन आहे तिकडचं, प्रेक्षणीय आहे. मिरॅकल गार्डन मधून आम्ही 3:30 वाजता निघालो. 4 वाजता ग्लोबल व्हिलेजला पोहोचलो. 90 देशांच्या बाजारपेठेला, संस्कृतीला एकत्रित आणण्याचे अविश्वसनीय स्वप्न ग्लोबल व्हिलेजच्या रूपात दुबईने साकारले आहे. जानेवारी 1997 मध्ये उद्घाटन झाल्यानंतर पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद या संकल्पनेला मिळाला. साधारण 60 लाख पर्यटक वर्षाला इथे भेट देतात आणि दरवर्षी ही संख्या वाढतच जाते. इथे प्रत्येक देशाची मोठी बाजारपेठ आहे. फोटो. ग्लोबल व्हिलेज. ग्लोबल व्हिलेज हे यांचं मेन एंट्रन्स आहे. हे आतमध्ये प्रत्येक देशाचे असे वेगवेगळे मोठे हे आहेत, मार्केट म्हणतात तसं. इराकी बाजार, कुवेत, येमेन, इंडिया, इंडियाचा आहे. प्रत्येक देशाच्या मोठ्या स्वतंत्र इमारतीत त्या देशाचे सर्व व्यापार उद्योग आहेत. भारताची सुद्धा क्रॉफर्ड मार्केट सारखी मोठी इमारत आहे. या अशा सगळ्या बाजारपेठ आहेत. खूप जवळजवळ 90 देशांच्या सर्व सांगितल्या मी मगाशी, जपान वगैरे सर्व. शेवटच्या भागात जत्रेप्रमाणे जाईंट व्हील गेम्स वगैरे आहेत. आमची बस 9 वाजता येणार होती. हॉटेलवर जाऊन जेवायला उशीर होईल म्हणून आम्ही भारतीय पेठेत डोसा, चाट वगैरे थांबते पुढे डोसा, चाट वगैरे खाऊन बाहेर पडलो. इथे इराक आहे, हाऊस ऑफ मोदा आहे. जाऊ पुढे. नाही, हे थांब, हे नंतर. द दुबई सिटी टूर ते नंतर येईल. बर, तो मध्ये आलाय. हा, हे सांगून ठेवा मग. एक मिनिट, तो मध्ये आलाय का? हा, ठीक आहे. हा यातलाच आहे, आमच्या एंट्रन्सचा आहे तो. सुरुवातीला करमणुकीसाठी त्यांनी हे केलेलं आहे. बरोबर. ओके ओके. हा, ठीक आहे. आता तिसऱ्या दिवशी आम्ही दुबई सिटी टूर साठी निघालो. दुबई सिटी टूर ही टूर रस्त्यावरून पूर्ण दुबईची सैर असते. दुबईची सर्व प्रसिद्ध ठिकाणे दाखवली जातात. हे दाखवण्यासाठी सोबत असलेला आमचा गाईड मीरा रोडचाच होता. इथे असे अनेक भारतीय लोक नोकरी करणारे भेटले. काही ड्रायव्हर, काही हॉटेलमध्ये काम करणारे वेटर, काही दुकानांमधले सेल्समन वगैरे बरेच हे होते. हा जो गाईड होता तो मीरा रोडचा आहे. आम्ही सकाळी 9 वाजता हॉटेलवरून ब्रेकफास्ट करून निघालो. दुबई मधून फोटो, व्हिडिओ आहे तो. हो, व्हिडिओ आहे, व्हिडिओ. बर दुबई मधून खाडीच्या खालून बोगद्यातून डेरा दुबईत गेलो. तो व्हिडिओ आहे. एकच सेकंद. हा, आइलैंड है, ये पाम आइलैंड है, ये वर्ल्ड आइलैंड है और इसके आगे जबल अली है. दोनों साइड में पिक्चर.
तर तो गाईड आपल्याला काय काय सांगेल. हे खाडीच्या खालून बोगद्यातून जातो आहोत. म्हणजे हा टनल पाण्याच्या खालचा आहे. होय होय. हा, आता रोडवर आलो. ये अभी 5.5 किलोमीटर पानी के अंदर है हम लोग. वहाँ से लेके यहाँ तक 5.5 किलोमीटर है. ये पूरा पानी में फिल किया हुआ है. क्रीसेंट है ये जो मैं बता रहा हूँ, हाफ मून की शेप में. ये इधर जाएंगे लेफ्ट में तो 6 5 स्टार होटल मिलेंगे. सेंटर में अटलांटिस है, आगे 6 5 स्टार होटल. ये प्रोटेक्शन वॉल है. ये 11 किलोमीटर लैंड थे. आप लैंड में जाएंगे, वहाँ से यू टर्न करके आना पड़ेगा. जाने का एक ही रास्ता है, ये टनल. हाँ, यहाँ से हेलीकॉप्टर राइड है. ये इसके पीछे राइट साइड में. उन लोग क्या हेलीकॉप्टर राइड के लिए होटल से पिकअप होटल से भी पिकअप करते हैं. आप ऑनलाइन बुक करेंगे, होटल से पिकअप करेंगे. एक 20 मिनट्स की राइड है, एक 12 मिनट्स. हेलीकॉप्टर ये यहाँ पे, हाँ, ये पीछे की तरफ यहाँ पे. ये अटलांटिस से बिलोंग करती 3 कंपनियां हैं यहाँ तक. एक बुर्ज अल अरब के सामने एक कंपनी. कितना भी पैसा खर्चा करो कम. हाँ, ये एक इस जगह यहाँ पे कितना भी मिलियन लेके आओ, खर्चा करो. ये अटलांटिस, इसका भी सेम 2 फ्लोर जो है अंडर वाटर है इसका. इसमें भी स्वीट बने हुए हैं नीचे. आप बेडरूम से लाइफ. ये मोस्ट एक्सपेंसिव होटल है ये भी. इधर से फोटो स्टॉप नहीं मिलेगा. नहीं, यहाँ पे रोकना अलाउड नहीं, इसलिए वहाँ लेके जाते हैं ना. वो इसीलिए बनाया है टूरिज्म के लिए. देखो गाड़ियों के लिए पार्किंग सब बंद कर दिया है. पहले बनता था ना इधर. हाँ, पहले यहाँ पे वो पार्किंग थी. तो हे त्यांनी सांगितलं की इथून फोटो काढता येणार नाही. फोटोचा स्पॉट पुढे आहे, तिथे तुम्हाला घेऊन जातो, मग नेणार आहेत. आता आम्ही मिराज म्युझियम मध्ये इथे आलो. इथे सोन्याचे भरतकाम केलेले भारी गालीचे वेगवेगळे अँटिक पीस, भारी भारी घड्याळे, ग्रहांचे व इतर खडे वगैरे अति महाग वस्तू होत्या. त्या विक्रीसाठी सुद्धा होत्या. फोटोग्राफीला परवानगी नव्हती. इथे विक्रीसाठी सुद्धा होते. ते बाकी विशेष काही तिथे दिसलं नाही तसं, आणि फोटोग्राफीलाही अलाउड नव्हतं. तिथून आम्ही पुढे निघालो. बुर्ज अल अरब हे दुबईतील सर्वात महाग हॉटेल. खानोलकर फोटो. बुर्ज अल अरब हे दुबईतील सर्वात महाग हॉटेल आहे. पाम जुबैरा मगाशी त्यांनी सांगितलं फोटोसाठी आम्ही पुढे नेतो म्हणून. तिथे त्यांनी आम्हाला आणून थांबवलंय. आता आम्ही हे इथे हे मागे दिसतंय ते बुर्ज अल अरब. हा, दाखव पुढे. याला ते वरती हे राऊंड दिसतंय ते हेलिपॅड आहे बहुतेक. हा, असेल, कल्पना नाही तेवढी, पण हेलिपॅड आहे त्याला. बरोबर आहे, तेच असणार. पुढे. हा, हे दुबईतील सर्वात महागडे हॉटेल आहे. पाम जुबैरा या मानवनिर्मित बेटावर हे प्रचंड हॉटेल उभारले आहे. या हॉटेलचे खालचे 2 मजले पाण्यात आहेत. खाली रेस्टॉरंट मध्ये बसून जेवताना बाजूने पूर्ण पाणी दिसते. हे हॉटेल आम्ही बाहेरून पाहिले. हे आतून फिरून पाहण्यासाठी 250 दिराम म्हणजे 5500 रुपये तिकीट आहे. हे हॉटेल पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी इथे बस थांबवतात. आता पुढे पाम जुबैरा. द पॉइंट वरून फोटो. हा, मागे एक हॉटेल आहे.
अटलांटिस हॉटेल, त्याचा इथे आम्ही फोटो काढलाय. हे संबंध खाडी आहे, मानवनिर्मित बेट बनवलेलं आहे. दुबईला भरपूर अगदी कमी असल्यामुळे सागरी किनारा, त्यांनी हे मानवनिर्मित बेट बनवलंय. त्याचा फोटो पुढे दिसेल. आणि काढला, इथून आमचा फोटो काढला. दुबईला तसा समुद्र किनारा फार कमी असल्यामुळे त्यांनी हे मानवनिर्मित पाम ट्री म्हणजे खजुराच्या झाडाप्रमाणे बेट तयार करून, म्हणजे आपल्या माडाच्या झावळ्याप्रमाणे हे बेट संपूर्ण समुद्रामध्ये बनवलेलं आहे. झाडाच्या झावळ्याप्रमाणे जमीन तयार करून ह्या सगळ्या झावळ्या, म्हणजे याच्या दोन्ही बाजूंनी बंगले आहेत आणि समुद्र किनारा आहे, मधून रस्ते आहेत. असं हे संपूर्ण त्यांनी तयार केलेलं आहे. झावळ्याप्रमाणे तयार करून भरपूर किनारा तयार केला आहे. थांब पुढे थांब. पाम जुमेराच्या मधून वरून मेट्रो जाते. त्या मेट्रोने जाऊन आम्ही वरून पाम जुमेरा ह्याच्या सेंटर, मगाचा फोटो घे जरा. नाही तो नाही, पाम जुमेरा हे. याच्या मधून खालून वरती अशी मेट्रो जाते. आम्ही इथे एकदम खाली मेट्रो पकडली आणि त्या टोकाला गेलो. तेव्हा आम्हाला हे सगळं मेट्रो मधून समुद्र, घर आणि दिसलं. त्याचे हे फोटो आहेत. हे गाडीतून काढले, मेट्रो मधून काढलेले फोटो आहेत पुढचे. पुढे हे त्या समुद्रामध्ये त्या प्रत्येक फांदीवर त्यांनी एक एक गाव वसवल्यासारखं आहे. हे मेट्रो मधून काढलेले दोन्ही बाजूंचे फोटो आहेत. हे बघ, हे ह्याच्यावरती जास्त क्लिअर दिसतं. ह्या खालच्या टोकावरून आपण वरच्या टोकापर्यंत जातो आणि ते निळं दिसतंय ते सगळं समुद्र. आणि हे मधून जात आहे ते रस्त्यांचं जाळं आहे. नाही, ते जाळं रस्त्यांचं आहे आणि याच्या मधून ट्रेन जाते वरून मेट्रो. अशी करेक्ट. त्या टोकाला ते हिरवे लाईट दिसत आहेत ते वरपर्यंत मेट्रो. हो बरोबर बरोबर. त्या टोकाला हे स्टेशन वरती मॉडेल होतं, त्याचा फोटो घेतलेला आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बाहेर पडतो. दुसऱ्या टोकाला आम्हाला घ्यायला बस आली होती. आता दुबई मरीना फोटो. इथे जे पहिल्या रात्री आम्ही बोटिंगनी गेलो तिथे आता हे दुबई मरीना, दिवसाचा मरीना पाहतो फोटो. म्हणजे पाण्यातून जे रंगीत फोटो काढले होते त्या ह्या बिल्डिंग आहेत. आता हा जो डावीकडे दिसतोय तो त्यांनी 7 किलोमीटरचा मरीना वॉक हा बनवलेला आहे. 7 किलोमीटर आहे हा मरीना वॉक म्हणून. नंतर आम्ही मरीना येथे आलो. पहिल्याच दिवशी आम्ही जिथे दुसऱ्या भागात रात्री यॉट क्रूज आणि यॉट क्रूज साठी आलो होतो इथे 7 किलोमीटरचा मरीना वॉक सुद्धा बनवला आहे. इथे भरपूर फोटो काढले. हे सगळे फोटोसाठी तिथे जागा आहे. आणि भारतातलं योगासन चालू आहे. रोहाना. हो. हा पण फोटो छान आहे. नंतर दुबई मॉल. आता आपण दुबई मॉल मध्ये जातो. हे सर्व फिरत ते आम्हाला दुबई दर्शन मध्ये दाखवत होते. आता आम्हाला 1:30 वाजता आम्ही बसने दुबई मॉल इथे आलो. मॉल मध्ये फोटो दाखवा. मॉल आणि अंडर वॉटर झू. नंतर अंडर वॉटर आहे. आधी मॉलचा असेल फोटो. ते एकत्र आहेत. बरोबर ठीक आहे. दुबई मॉल मध्ये आलो. इथे
बॉम्बे चौपाटी म्हणून स्टॉल होता. थांब, हे नकोय. हा ठीक आहे, राहू दे. बॉम्बे चौपाटी म्हणून स्टॉल होता त्या मॉलमध्ये. आश्चर्य म्हणजे. आणि तिथे आम्ही जेवण केलं. जेवण म्हणजे मॉलमध्ये तिथे जे काही असं चाट किंवा डोसा वगैरे अशा टाईप जे काही मिळालं ते घेतलं. हा जगातील 2 नंबरचा मॉल आहे. पहिल्या नंबरवर इराणचा मॉल आहे. या मॉलमध्ये अंडर वॉटर झू आणि ॲक्वेरियम आहे. फोटो हे अंडर वॉटर झू मध्ये पाण्यातील वेगवेगळे प्राणी, पाणघोडा, जेली फिश आणि प्रचंड मोठी मगर होती. पुढचे फोटो. ही पाण्यात नाहीये, पाण्याच्या बाहेरची आहे. अंडर वॉटर झू त्याचे हे फोटो आहेत. सॉरी नाही, राहू दे. नाही, होऊन दे, जरा पूर्ण नाही झाला. होऊ दे. आहे ती मगर आल्याशिवाय संपणार नाही. ही मगर आहे, हे बघून घ्या. मगरीचं दर्शन करत आहे. हे बा. ही वरून तिला कोंबडी दिलेली आहे. तिने उडी मारून ती कोंबडी पकडली. त्या हुकाला अडकवून कोंबडी दिली. ही 40 वर्षाची असून तिचं वजन 750 किलोमीटर आहे. तिला वरून कोंबडी देत होते आणि ती उडी मारून कोंबडी पकडत होती. आता बुर्ज खलिफा ही राहू दे. ही अद्वितीय इमारत दुबई मॉलच्या आवारात आहे. म्हणजे ह्या मोठ्या मॉलच्याच आवारात ही इमारत आहे. दाखवतात. बुर्ज खलिफा ही प्रचंड मोठी इमारत आहे. 162 मजली इमारत असून एक मिनिट थांबा. होय सावकाश. ही 162 मजली इमारत असून यातील 124व्या मजल्यावर आपल्याला नेतात. आली. 162 मजली असून 124व्याला नेतात. म्हणजे मजल्यावर आपल्याला नेतात. या लिफ्ट मध्ये 30-40 माणसे एकाच वेळी असतात. ही इमारत दाखवली. आता पुढे थांब. ही माणसे 31 माणसे एकाच वेळी लिफ्ट मध्ये असतात. ही लिफ्ट बरोबर 60 सेकंदात 124 मजले जाते. एवढा त्याचा स्पीड आहे. ही बिल्डिंग आणि लिफ्ट दोन्ही गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड असलेली आहे. ही इमारत
अनेक गोल बिल्डिंगचा कमी जास्त उंचीचा ग्रुप असल्यासारखी आहे. इथे हे वरून आम्ही फोटो काढलेत. हा पुढे. म्हणजे एक मिनिट, अनेक बिल्डिंगचा ग्रुप ग्रुप आहे. हा म्हणजे त्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंगी आहेत, त्यातल्या एका बिल्डिंगवर 124व्या मजल्यावर आम्हाला नेलंय. सबन दुबई दिसते इथून. हे ते दुबई दर्शन आहे. हे रात्रीचे फोटो आहेत, म्हणजे नंतर संध्याकाळ होत आली. अरे बाप. हा मुद्दाम काढलाय मी फोटो की इथे जास्तीत जास्त ब्रिज आहे. सगळे कुठेही गाड्या वळायला किंवा सिग्नलला फारच कमी मौके आहेत. सगळे असे प्रचंड एकावरून एक डावीकडून उजवीकडून ब्रिज आहेत. रस्त्यांचे जाळे. रस्त्यांचे जाळ. पुढे. हा खाली फाउंटन आहे. रोज 6 वाजता फाउंटन शो असतो. हा फाउंटन 2009 मध्ये सुरू झाला आहे. ह्यामध्ये 6,600 लाईट्स आणि 50 कलर प्रोजेक्टर्स आहेत. त्याचा वापर करण्यात आला आहे. हे आता हा नुसता फोटो आहे, व्हिडिओ दिसेल पुढे. आम्हाला खाली उतरायला उशीर होत असल्यामुळे आम्ही फाउंटन शो वरूनच पाहिला. डान्सिंग फाउंटन. हा, डान्सिंग फाउंटन. एक मिनिट. तो खालून तर अफलातूनच दिसतो खरा. त्याचं हे पाहिला होता आम्ही. अच्छा, खाली जे लाईट इकडे. होय होय, तो फाउंटन आहे, फाउंटन शो आहे. आणि याच्यात 6,600 लाईट आणि 50 कलर प्रोजेक्टरचा वापर करण्यात आलाय. हा 124व्या मजल्यावरूनच घेतलेला फोटो आहे. हा 6 वाजता शो होतो आणि त्याच्यानंतर दर तासाने थोडा वेळ, म्हणजे तो एक 10-10 मिनिटाचा शो असतो. 6, 7, 8 असं. नाही अरे वा. हलवू नको ना. ठीक आहे. नाही, होऊन दे ना, पुरा होऊन. हा, हो दे, हो दे. अजून 1 मिनिट आहे. खालून मस्तच कलरफुल दिसतो. हो, कल्पना आहे. खालूनच बघायला मजा. आता कारंजांची उंची कळत नाहीये, ती 100-125 हो नक्की नक्की. आणि नंतर उतरताना लिफ्टला पण लाईन चिकार लागली होती, त्यामुळे वेळ खूप झाला. म्हणून मग आम्ही आधी हे वरूनच घेतली फोटोग्राफी आणि मग उतरलो. ठीक आहे, बाहेर पडतोय. हा, इथून आम्ही मग हॉटेलवर गेलो. रोज आमची मॉल मधून फिरून चालून 10 किलोमीटर चाल ही रोज होत होती. आणि ह्या दिवशी 12 किलोमीटर झाली दुबई दर्शन मध्ये.
कारण बऱ्याच ठिकाणी फिरलो सगळे मॉल मधून वगैरे. 12 किलोमीटर मॉल मध्ये असलं तरी चालणं झालं. आता चौथा दिवस. एमिरेट्स मॉल हा मॉल नोव्हेंबर 2005 मध्ये सुरू करण्यात आला. जगातील आघाडीच्या मॉल्स मध्ये याचं नाव घेतलं जातं. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे मिडल ईस्टचं पहिलं इनडोअर स्की रिसोर्ट. मिडल ईस्टचं पहिलं इनडोअर स्की रिसोर्ट, बर्फातील घसरगुंडी आणि स्नो पार्क हे आहे. चक्क वाळवंटात स्नो पार्क म्हणजे कमालच आहे. जगातील सर्वात मोठं इंडोर मानव निर्मित स्नो पार्क हे आहे. जवळपास 7 एकर जागेमध्ये हे स्नो पार्क आहे. स्नो पार्क मध्ये आल्यावर आम्हाला हँडग्लोव्ह, शूज सह सर्व कपडे घालायला दिले. नंतर बर्फाच्या दालनात प्रवेश करून बरेच फोटो वगैरे काढले. त्यांचेही फोटोग्राफर फोटो काढतात व आपण बाहेर आल्याबरोबर आपल्याला दाखवतात. स्नो पार्क. अरे वा. स्की दुबी. अरे वा वा. हे आतमध्ये बर्फाच्या ह्याच्यात सगळे फोटो काढलेले आहेत. हे मीच काढलेले फोटो आहेत. पण हे पोशाख आणि हँडग्लोव्ह त्यांनी दिले? हो त्यांनी दिलेत. ते शूज, हँडग्लोव्ह सर्व. ओके ओके. पण मग तुमच्या वस्तू ठेवण्यासाठी लॉकर दिले होते? हो लॉकर आहेत. अजून असतील ना? हा. अरे वा. तो मगाशी जो खुर्चीचा चेअरचा व्हिडिओ गेला, व्हिडिओ फोटो, त्याच्या आधीचा, त्या चेअरवर आम्ही बसलो होतो. तो मग दिसेल. बर बर. हा आता थांब मी सांगतो, मग पुढे दाखव. चालेल. बोला. बाहेर पडू? होय होय थांब. नाही बाहेर नको पडू. ठीक आहे बाहेर पडू. बर्फाच्या दालनात प्रवेश करून बरेच फोटो वगैरे काढले. त्यांचेही फोटोग्राफर फोटो काढतात व आपण बाहेर आल्याबरोबर आपल्याला दाखवतात. आमचे प्रीमियम तिकीट असल्यामुळे प्रत्येकी एक फोटो मोफत मिळतो. त्याशिवाय पाहिजे तर विकत घ्यायचा, पण ते फारच महाग असतात. लगेच आमची पेंग्विन शोची वेळ झाली म्हणून आम्ही दुसऱ्या दालनात गेलो. हा स्लॉट फक्त आम्हा 9 जणांसाठी होता. इथे अनेक लहान मोठे पेंग्विन आमच्या भेटीसाठी आणले गेले. त्यांना सर्कस मधल्या प्राण्यांप्रमाणे बरेच ट्रेनिंग दिलेले होते. त्यापूर्वी स्लाइड शो द्वारे पेंग्विन बद्दलची बरीच माहिती दिली होती. प्रत्यक्ष पेंग्विनना 50 डिग्री टेम्परेचर मध्ये ठेवतात, पण आपल्याला तेवढं सहन होणार नाही म्हणून त्यांना -50 डिग्री मध्ये ठेवतात आणि आपल्याला सहन होणार नाही म्हणून त्यांना -5 डिग्री मध्ये थोड्या वेळासाठी आणलं जातं. इथे मोबाईलने फोटो काढायला बंदी आहे, पण त्यांचा फोटोग्राफर येऊन आपले पेंग्विन बरोबर फोटो काढतो आणि नंतर बाहेर येईपर्यंत ते फोटो फ्रेम सकट तयार असतात. हा फोटो मोफत नाही. एक फोटोला 3300 रुपये पडतात. 150 दिरहम. फोटो ते मगाशेच याचे चालू राहू दे. आलो मगाशच्या ठिकाणी. हे मगाशेच बर्फाचे फोटो आहेत. याच्यावरून वायर वगैरे दिसत आहेत आणि तिथे ते खुर्ची दिसत आहेत, चेअर. त्या चेअरवर आम्ही बसून ते आता पुढे येईल. मग ते पेंग्विनचे फोटो इथे काढायला दिलेले नाहीत, त्यामुळे ते फोटो नाहीत. त्यानंतर आम्ही दोघे सोडून बाकीचे स्की राईड साठी आवश्यक सामुग्री म्हणजे त्यांचे ते पायाचे मोठे ते काय असतात ते बर्फावरून घसरण्यासाठी वगैरे त्यांचे आणखीन इक्विपमेंट घेऊन आणि ट्रेनिंग घेऊन बर्फावर चढले. बर्फातील घसरगुंडी वगैरे प्रकारांसाठी बर्फाच्या डोंगरावर गेले. तिथे फक्त आम्ही दोघं गेलो नव्हतो. हा नंतरचा फोटो आहे.
दोघे दुसरीकडे बर्फाच्या मोठ्या दालनात गेलो. तिथे आम्हाला ओपन चेअरवर बसून रोपवे प्रमाणे उंच उंच लांब नेऊन परत आणले. ही जी चेअर हा दिसते, इथे खाली एक छोटा रोपवेचा दिसतोय. नाही नाही, वरती वायर दिसत आहेत, त्याच्यावरून ह्या ज्या वर त्याच्याही वर बघ. हो कळलं कळलं कळलं. ओके. हा, वायर वरती आहे. होय. रोपवे सारखं नाही, हा रोपवे सारखं एकदम प्रचंड लांब घेतात, म्हणजे केव्हा एकदा उतरतो असं होतं की केव्हा राईड संपून उतरतो असे झाले होते. वरून थंड पण भरपूरच होतं, म्हणजे सहन होणार नाही एवढं. वरून आम्हाला स्केटिंग करणारी आमची मुलं दिसत होती. हा संबंध एरिया सर्कस सारखा प्रचंड मोठ्या तंबू सारखा असून वरून पण पूर्ण बंद आणि तापमान -5 ते 10 असावे. गारठायला होत होते. नंतर आम्ही सर्वच एकत्र आलो. तिथे आम्हाला फ्री हॉट चॉकलेट होते, त्याचा आम्ही आस्वाद घेतला आणि 6:30 वाजता त्यांचे कपडे उतरवून बाहेर पडलो. पण हा एक सगळ्यात उत्तम फोटो आहे. हा तो आधीच्या फोटोत बदला, हा त्यांनी काढलेला फोटो आहे. बर बर. पुढे जातोय आधी. हा छान आहेत फोटो सगळे. हा पेंग्विन बरोबरचा ग्रुप फोटो हा पण त्यांनी काढून मग ते विकत घ्यायचे, म्हणून ते आपल्याला फोटो काढायला देत नाहीत. हा हे ते पाळणा. अच्छा, हे वरती सगळे दिसते ते पाळणे. आणि तो सहन न होण्याच्या तापमानात तुम्हाला लांब घेऊन गेले ते. हो हो हो, खूपच लांब पर्यंत नेतात आणि सगळं बर्फाचं एवढं सर्कस सारखा एवढा प्रचंड तंबू कसा बनवतात कळत नाही. इथून बाहेर पडलो आता. एक हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे. तो जरा मोठा. सरळ वर उडव. एक गप्प मोबाईल वर उडव. पण आता तुम्ही बोलताय ते तिकडचं आहे का? हो हो हो, तिकडचंच आहे. त्यावेळी बोललेलं आहे. आलं लक्षात. पण हा छान आहे व्हिडिओ. सरळ वर उडव. तिने जाम मजा केली सगळी. यातून तो अनुभव येतोय बर्फाचा. वर उडव. हे लहान मुलांना हेल्मेट पण देतात. आता आपण आता पुढचा अतिशय महत्वाचा आहे, हॉट एअर बलून. 5वा दिवस. ही वाळवंटातली राईड सर्वात अविस्मरणीय अशी आहे. दुबई मधल्या अनेक प्रोफेशनल कंपनी ह्या राईड अरेंज करतात. त्यातल्याच एका कंपनीमध्ये आमचं बुकिंग होतं. आम्हाला न्यायला सकाळी 3:30 वाजता 2 क्रुझर गाड्या आल्या आणि आम्ही या कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. तिथे आम्हाला ह्या राईडची सर्व माहिती आणि कॉफी देऊन 5 वाजता क्रुझर गाड्यातून लांब वाळवंटात नेण्यात आलं. तिथे बंद असलेलं बलून, फोटो, हे लांब वाळवंटात नेलं. आता पुढचे फोटो पण हे त्यांचं ऑफिस जाहिरात आहे पहिली. ऑफिस. आता हे आम्हाला तिथे बलून मध्ये नेण्यात आलंय, ग्राउंडवर नेण्यात आलं. पुढे हा फोटो लवकर आलाय. अरे ठीक आहे. हा बरं ठीक आहे, मी बोलतो. तुम्हाला नेतानाचे हे फोटो आहेत ना? नाही थांबव तिथे. तिथे बंद असलेलं बलून प्रचंड फुगवत नेतात. पुढे दाखव, पुढे दाखव. ते बलून हे अगोदर आले. ते नाही, हे आधी आलं लक्षात. हे नाही. थांब, ते व्हिडिओ आहेत सगळे, ते आपण नंतर एकत्र बघू. बरं बरं बरं. आधी हे फोटो बघून घ्या, बोलून घ्या. हे बलून मध्ये बसलं असतानाचे फोटो आहेत.
पण ते अगोदर आलेले आहेत, त्या स्वतःचे स्वतः काढलेले. हा तो बलून आहे आणि मध्ये व्हाईट शर्ट मध्ये आहे, त्यांना कॅप्टन म्हणतात. ते कॅप्टन हे बलूनचा कंट्रोल आणि कंट्रोल रूमला इन्स्ट्रक्शन वगैरे देणार आहे. आणि हा नंतरचा काढलेला सगळ्यांचा फोटो आहे 9 यात्रींचा. आपण आता जरा ते बलून व्यवस्थित बंद असलेलं बलून फुल स्क्रीन मध्ये बघायचे आहेत. 1 मिनिट. हा ते पहिलं हवा भरताना, फायर नसताना पहिलं. ठीक आहे, ते जरा मागे पुढे होतील. पण इथे जरा मी हा पण शेवटचा आलाय. हा मिनिट हरकत नाही. पण हा जो डावीकडे चौकोनी आडवा दिसतोय, हा तो पाळणा, तो मग सुटका होतो आणि त्याच्यात तुम्ही बसणार. मी वाचून घेतो म्हणजे आयडिया येईल. हा ठीक आहे, वाचून घ्या. तिथे बंद असलेलं बलून प्रचंड हवा भरून फुगवण्यात येते. त्याचबरोबर आगीमार्फत उष्णता भरून ते वर सरळ होतं. बलून सरळ थोडं वर झाल्यावर खाली आडवा असलेला पाळणा हळूहळू सरळ झाला. आम्ही 9 धरून एकूण 22 जण एका बलून मध्ये चढून उभे राहिलो. बलून मध्ये एक पायलट होता. बलून खाली येताना घ्यायची काळजी आम्हाला व्यवस्थित समजावण्यात आली. नंतर अजून उष्णता दिल्यावर बलून वर जाऊ लागले. ह्या बलूनला कोणतंही मशीन इंजिन नसतं, तर हे उष्णतेवर आणि वाऱ्याच्या दिशेवर चालतं. ह्यावेळी इतर कंपन्यांची धरून 12-13 बलून आजूबाजूला दिसत होती. ही बलून हवेप्रमाणे 3000 फूट पर्यंत वर जातात. आमचे बलून 1000 फूट वर गेले होते. वरून उंट व इतर काही प्राणी, सुंदर अथांग वाळवंट दिसत होतं. नंतर बलून जिथे उतरणार तिथे आमच्या क्रुझर गाड्या पोहोचल्या. आता तो एक फोटो दाखव, त्याप्रमाणे मी वर्णन सांगतो. व्हिडिओ दाखवतो. हा दाखव व्हिडिओ. हे असं त्याच्यामध्ये पहिली हवा भरून सरळ हे फुगवलंय फुगा. नंतर ते हवा भरून वर जात आहे. आता सरळ होत आहे. आता तो पाळणा सरळ झाला. आता याच्यामध्ये सगळे चढून बसतील. Direction for the pilot. This is my direction. I will look and land this way. When we are landing, you have to face opposite. So there's a camera here. You can. इकडे ते कॅप्टन सांगतायत या बाजूला कॅमेरा आहे. नाही कॅमेरा असं नाही. मी या बाजूला बलून जात आहे, तर तुम्ही उलट दिशेला तोंड करून उभं राहायचंय उतरताना. बरं, कॅमेरा पण आहे, पण ते ह्या दिशेला तोंड करायचंय. त्या कॅमेरा 1 मिनिट, त्या कॅमेराकडे तुम्ही सर्व बघा. कारण तुम्हाला यात्रा झाल्यानंतर एक व्हिडिओ पाठवण्यात येईल, त्याच्यात तुम्ही बलून मध्ये आहात हे तुम्हाला दिसेल, असं त्यांनी सांगितलं. आणि ते धरायचं कसं काय वगैरे ते सांगितलं. आलं ते पुढे. त्यामुळे सगळे कॅमेराकडे तोंड करून उभे राहायचे. बरोबर. ते वरून एक वरून आम्हाला बाकीची बलून दिसत आहेत. खाली वाळवंट आहे. गाडा सांगतो का आत गेला. नाहीये समाजावर असा समाज होता. मी तर सर्वांना पण नाही, यापुढे सर्व नो फेस दी ऑपोजिट. फाल्कन
जाऊन विचारते फेस लँडिंग काय. रोहना स्पेशली बोलवतात. तिकडे बघा. We really don't want to climb very high now because there are some interesting things in front of us. We'll see them and then we'll climb. हे आता बदलून खानोलकर जरा स्टॉप करा. चालू राहू दे, म्हणजे हे राहू देत. उष्णता कमी कमी करत वजनाने बलून खाली येते. त्याला कोणतेही मशीन नसल्यामुळे 2-4 वेळा आपटून धक्के खात तर कधी फरफटत उभे राहते. यावेळी तो पाळणा आडवा सुद्धा होऊ शकतो अशा त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या. तेव्हा समोरचे हँडल धरून कसे उभे राहायचे ते आम्हाला सांगितले होते. पण सुदैवाने आम्ही विशेष धक्के न बसता सुखरूप उतरलो. आमच्या क्रुझर गाड्या तयारच होत्या. त्यामध्ये बसून आम्ही ऑफिस जवळ पोहोचलो. पुढे चालू. आता हे उतरताना मजा बघा. छान सीन आहे हा, की किती जणांची टीम काम करते त्याच्यावर ते दिसतं. हे बलून जिथे जाणार मग ते कुठेही जाईल, तिथून 5 किलोमीटरवर 10 किलोमीटरवर तिथे ह्या गाड्या जाऊन पोहोचतात आम्हाला घेण्यासाठी आणि त्यांच्या स्टाफच्या. हा त्यांचा स्टाफ उतरलाय हे बलून धरण्यासाठी. बघा तो पाळणा आपटून उलटा पण होऊ शकतो. त्यासाठी हे बघा तिरका झालाय आणि तो पकडण्यासाठी ही माणसं धावत जाऊन एकंदर 7 माणसं गेली आहेत. आणि किती आपटू शकतो, आडवं पण होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी आधी इन्स्ट्रक्शन दिलेल्याच असतात तशा. आणि हे सगळे स्टाफ येऊन ते सरळ उतरवलंय. आता हा जो व्हिडिओ आहे ना, थांब शेवटचा 1 मिनिट. हो हो. आणि तुमचा त्यांनी काढलेला. हा त्यामध्ये बसून आम्ही ऑफिस जवळ ब्रेकफास्ट साठी नेण्यात आलो. आणि मुख्य म्हणजे तोपर्यंत आमची ह्या राईडची सुरुवातीपासूनची व्हिडिओ क्लिप आम्हाला पाठवण्यात आली. त्याने आम्ही थक्क झालो. नंतर आम्ही हॉटेलवर जाऊन व्हिडिओ क्लिप जरा दाखवतो. तो ती दाखव आता. ही त्यांनी आम्हाला दिलेली संपूर्ण प्रोग्रामची क्लिप आहे. ते पायलट आहेत. आणि उंच दिसत आहेत. उंच. हो पुढे.
हे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ब्रेकफास्ट देऊन हॉटेलवर नेऊन सोडलं. नंतर आम्ही हॉटेलवर आराम केला. तिकडचा ब्रेकफास्ट वगैरे परत घेतला म्हणजे जेवणाच्या वेळेला, आणि नंतर आराम करून संध्याकाळी मार्केटिंग केलं. आता 6वा दिवस. आज आम्ही म्युझियम ऑफ फ्युचर पाहायला गेलो. ही बिल्डिंग फोटो गेलो. ही बिल्डिंग डोळ्याच्या रूपात आहे आणि ही स्टेनलेस स्टील मध्ये बनवली आहे पूर्ण बिल्डिंग. हा फोटो एवढ्या जवळून मिळाला नसता, पण हा सुदैवाने मी सुरुवातीला चालत्या वाहनातून काढलेला फोटो आहे या बिल्डिंगचा. हा, तेव्हा सहज म्हणून काढला होता. आणि आता हे आम्ही म्युझियम बघायला गेलो. फ्युचर मधील आयडियाज याबद्दल सेवा आणि वस्तू यांचे प्रदर्शन आहे. या म्युझियमचा उद्देश विशेषतः रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासाला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हा आहे. पुढील 50 वर्षात मुख्यत्वे करून रोबोटिक्स आणि बुद्धिमत्ता तसेच तंत्रज्ञान आणि शोध भविष्यातील यांच्या भविष्यातील ताकद दाखवणाऱ्या क्षेत्रांना महत्व दिले आहे. जगभरातून होतकरू सायंटिस्टना आपल्या संकल्पना संशोधन मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यांच्या संशोधनाला आवश्यक तो पैसा आणि सर्व तऱ्हेचे पाठबळ देण्यात येत आहे. ह्या बिल्डिंग मध्ये हे पुढच्या 50 वर्षाचं प्लॅनिंग काय असेल ते त्यांनी याच्यामध्ये सगळ्या याच्यात दाखवलेलं आहे. म्हणजे हा डोळा म्हणजे बिल्डिंग आहे का? हो हो हो, ही बिल्डिंग आहे. किती मजली आहे? ते आता आहे, ही 5 मजली बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंग मधले पुढे फोटोवरून कळेल ते. हा, हे त्याचं ग्राउंड फ्लोर आहे. इथे आम्ही आतमध्ये आलो. ह्या बिल्डिंग मध्ये 5 मजले आहेत. प्रथम 5व्या मजल्यावर नेतात. हा, दाखव पुढे. हा, 5व्या मजल्यावर नेतात. तिथे फ्युचर मधील अंतराळ युग दाखवतात. नंतर 4थ्या मजल्यावर, हे 5व्या मजल्यावरच आहे. हा, पुढे आणखी 1-2 फोटो आहेत. हे वेगवेगळं म्हणजे तिथे अंतराळाचं दाखवलंय. नंतर हे लहरी, ध्यान असे वेगवेगळे प्रकार त्यांनी वेगवेगळ्या मजल्यावरती हे केलेले आहेत. 5व्या तिथे फ्युचर मधील अंतराळ युग दाखवतात. नंतर 4थ्या मजल्यावर पेशी, बॅक्टेरिया, वनस्पती, हे पुढे गेलं, वनस्पती यांची प्रचंड लायब्ररी आहे. 3ऱ्या मजल्यावर हे मेडिटेशन, ध्वनी वगैरे याचं आहे, हे प्रकार आहेत 3ऱ्या मजल्यावर. 2ऱ्या मजल्यावर टुडे अँड टुमॉरो, हे जास्त करून रोबोट युग दाखवलं आहे. नंतर हा, पुढे हे लहरी आणि ध्यान वगैरे याचे वेगवेगळे प्रकार त्यांनी दाखवलेले आहेत. हे त्या मधल्या गच्चीवरती आहे. अच्छा, पण गच्ची सपाट आहे का अशी जरा उतरतीच आहे 2 बाजूला? हा, जरा उतरते, पण तशी सपाटच वाटते तेवढी. हा, मधला पार्ट आहे तो. हे बोला. पेशी, बॅक्टेरिया, वनस्पती यांचे वेगवेगळे सॅम्पल हे त्यांनी प्रिझर्व केलेले आहेत. अच्छा 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 अच्छा. हे फिश वगैरे दिसत आहेत, प्राणी दिसत आहेत, ते सगळे त्याचे त्यांनी बनवून ते हे केले. म्हणजे 50 वर्षानंतर सुद्धा हे नष्ट होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. जरा मी हे मोठं करतो. हा, 2ऱ्या मजल्यावर टुडे अँड टुमॉरो तर रोबोट वगैरे आहे. रोबोट गेला कसा? आधी हे पाहिजे ना, हे पुढचं आलं का? पण हे व्हिडिओ आहे त्या क्रमाने आहेत. या लिफ्ट आहेत 3 लिफ्ट. तो पण रोबोट व्हिडिओ मध्येच येणार. बरोबर, या लिफ्ट आहेत 3 ट्यूब लिफ्ट आहेत त्या. 1ल्या मजल्यावर फ्युचर हिरोज
मुलांचे भावी यांत्रिक गेम्स वगैरे आहेत पहिल्या मजल्यावर. इथे फक्त 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश होता. मुलांना अधिक बोला तुम्ही, रोबोट मी हे चालू करतो. बोला बोला. याला कोणताही प्रश्न, एक मिनिट, याला कोणताही प्रश्न विचारला तर ते उत्तर देतात. म्हणजे असा रोबोट आहे. हा, जो रोबो आता आपल्या समोर येईल त्याला आपण कोणताही प्रश्न विचारला काही बोलू शकता. बरं, काय काय बोललं बोलू शकता. तुमच्याकडून काय काय बोललं गेलं ते जरा अगोदर सांगा, म्हणजे बघताना दिसेल लोकांना. मी विचारलं होतं तुझं नाव काय आणि व्हॉट यू आर डुईंग हिअर. ओके ओके, एक मिनिट. मला The time is now. Hello heroes. Salam alaikum. Welcome to the Museum of the Future. What you are doing here? The time is now, which sometimes is a good thing to focus on, not what is past or what is coming. Thank you very much. काय कोणी काही प्रश्न विचारू शकतो, म्हणजे तेवढी त्यांच्याकडे उत्तर मिळतात. हे फ्युचरचं दाखवलंय त्यांनी. 50 मध्ये असेच रोबोट असणार. ओके ओके. पहिल्या मजल्यावर ते मुलांना अधिक स्मार्ट बनवण्यासाठी गेम्स वगैरे आहेत. आणि तिथे फक्त 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश आहे. तिथे मोठ्यांना प्रवेश नाही, फोटोग्राफी नाही. त्यानंतर आम्ही दुबई फ्रेमला गेलो. दाखवू? हो हो. ही इमारत 150 मीटर उंच आणि 94 मीटर रुंद आहे. ही फोटो फ्रेम असल्यासारखी भासते. अच्छा. ह्या फ्रेम मधून खालून तसेच वरून एका बाजूला जुनी दुबई तर दुसऱ्या बाजूला नवी आधुनिक इमारतींनी नटलेली दुबई असे दिसते. या फ्रेम मध्ये एका मध्ये उभं राहिलं आणि एका बाजूला बघितलं तर जुनी दुबई आहे आणि एका बाजूला नवी दुबई. म्हणजे या फ्रेम मध्ये जो वरचा आडवा भाग आहे तिथे आपण थोड्या वेळाने जाणार. तिथे आता जाणार. एका बाजूने लिफ्टने वर जाणार आणि मग दुसऱ्या बाजूने खाली येणार. बर बर. आता वरचं दिसेल. हा. आणि याच्या वरती खाली सबन ग्लास आहे. त्या ग्लासवर आधी हे घेतलं, हे असणार व्हिडिओ. शेवटी व्हिडिओ आहे. मग हाच व्हिडिओ आहे वाटतं. नाही, व्हिडिओ येईल. मग हे फोटो आहेत. हे असे दोन्ही कडून ते बघता येतं वरून फिरून गॅलरी सारखं. म्हणजे जो मगाच्या फ्रेमचा आडवा भाग होता त्याच्यावर हे 2 पाय आहेत आणि त्याला खाली काच आहे पूर्ण. आणि ते खालचं ग्राउंड दिसतंय. खालचं ग्राउंड दिसतंय. फ्रेमचा चौथा खालचा भाग दिसतोय आपल्याला. हो हो. हे साईडला बघायला. अच्छा, हा फ्रेमचा आडवा भाग आहे. हो. इथे पुढे काच दिसते. खाली काच आहे. बरोबर. लिफ्टने वर गेल्यावर वरून दुबईची शोभा दिसते. तसेच आपण आलो व्हिडिओला येतो. एक मिनिट, मला त्याचा साऊंड चालू. आता बोलून घ्या, मग आपण व्हिडिओ चालू. वर गेल्यावर वरून दुबईची शोभा दिसते. तसेच आपण चालताना खाली काच असून खाली पण पाहता येते. वरून छान फोटोग्राफी करता आली. आम्ही 2 ते 3 वाजेपर्यंत फ्रेमवर फिरून मग हॉटेलवर आलो.
खाली बघायला पण भीती वाटते. That is old Dubai, and this is new Dubai. This is the Dubai frame, and I'm walking like there's glass in the middle, and we can walk on top of that. That's scary. That's very scary. So like this is tinted glass, so like it like covers up the whole thing, and then like when you see when you step on it, like it becomes clear again. That's very scary. So like it like when it suddenly opens, you feel like it's gonna fall. I know it's scary. Bye. म्हणजे आता जी कॉमेंट्री झाली ती नातीने म्हणजे रोहानाने केलेली आहे ना? हो हो हो. बरं. तिनेच व्हिडिओ करून तिने कॉमेंट्री केली आणि सुरुवातीला पहिल्या दाखवल्या ते ओल्ड दुबई म्हणून, त्या सगळ्या बैठ्या बिल्डिंग म्हणजे 3-4 मजली, आणि या सगळ्या न्यू दुबई हे भरलेल्या मोठ्या टोलेजंग बिल्डिंग. हे झाल्यानंतर आम्ही घरी गेलो, हॉटेलवर गेलो, तिथून नंतर मार्केटिंग वगैरे केलं, आणि आता 7वा शेवटचा दिवस. आज आमचा मुक्काम सकाळी 6 दिवसांनी अरेबियन कोर्ट या हॉटेलमधून हलवून शेवटच्या एका दिवसासाठी दुबई पार्क अँड रिसॉर्ट मध्ये जात होतो. सकाळी ब्रेकफास्ट करून आमचं चंबू कपाळ आवरून 9 वाजता आम्ही निघालो. दुबई पार्क अँड रिसॉर्ट हे मिडल ईस्ट मधील सगळ्यात मोठं थीम पार्क आहे. हा पार्क दुबईच्या जवळजवळ बाहेरच पूर्ण वाळवंटात प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुबईने फक्त महत्वाकांक्षा आणि जिद्द या जोरावर साकारलेल्या अनेक प्रकल्पांमधील एक आणि सर्वात थक्क करणारा असा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये 100 पेक्षा जास्त राईड्स असून हा पार्क 4 थीम पार्क मध्ये विभागला गेला आहे. एक मोशन गेट हॉलिवूडच्या लहान मुलांच्या पिक्चर्सवर आधारित संकल्पनेतून साकारलेलं हे थीम पार्क आहे. 2 बॉलिवूड पार्क हे बॉलिवूड मधील अनेक चित्रपटांवर आधारित आहे. 3 रिव्हर लँड अँड वॉटर पार्क हे संपूर्ण वॉटर पार्कच आहे. 4 लोगो लँड दुबई. आता लापिता रिसोर्ट हे दुबई पार्क अँड रिसॉर्टच्या आवारातील एक 4 स्टार लक्झरी रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट मध्ये राहणाऱ्याला वरील 4
थीम पार्क पैकी कोणत्याही एका पार्कचा फ्री पास मिळतो. त्यामुळे आम्ही मोशन गेटचे फ्री पास घेतले होते. आम्ही रिसॉर्ट मधून 3 वाजताच मोशन गेट मध्ये 10-15 मिनिटं चालत गेलो. आता फोटो. दुबई थीम पार्क, लापिता रिसॉर्ट. या लापिता रिसॉर्ट मध्ये आम्ही 1 दिवसासाठी राहायला गेलो. पुढे हे रिसॉर्ट यांच्या अशा म्हणजे एकाच याच्यामध्ये चांगले मोठे एक 10 फ्लॅट, 10 नाही, खाली 10 वर 10, 20 हे असतील आणि तशाच 10-12 बिल्डिंग आहेत. असं हे मोठं एरिया पार्क आहे. 2 स्विमिंग पूल आहेत. ही अशी याची गाडी आपल्याला ही न्यायला पेते आतल्या एरियामध्ये फिरायला. आपल्याला कुठे जायचं असेल तेव्हा बाहेर येऊन उभं राहिलं की ही गाडी पुढ्यात येऊन उभी राहते. मग तुम्हाला मेन गेटला जायचं असेल, रेस्टॉरंटला जायचं असेल, त्याप्रमाणे तुम्ही कुठेही फिरू शकता. हे रिसेप्शनचा त्यांचा भाग आहे. हा हे रेस्टॉरंट मध्ये थोडं कॉमेडी होतं. ठीक आहे. आता मोशन गेट. पुढे. आता याच्या आपण मोशन गेटवर जातो आहोत. तिकडे सगळे गेम्स आहेत. हॉलिवूडवर आधारित असलेले हे थीम पार्क 16 डिसेंबर 2016 साली सुरू करण्यात आले. आउटडोअर तसेच इनडोअर ऍक्टिव्हिटीज असलेले हे पार्क लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचे मनोरंजन करते. हॉलिवूड इन डेझर्ट असे टोपण नाव असलेल्या ह्या थीम पार्क मध्ये एकापेक्षा एक थरार राईड्स आपल्या हृदयाची क्षमता तपासतात. दरवर्षी काही ना काही वेगळी आकर्षणे इथे निर्मिली जातात. थीम पार्क. मादागास्कर राईड, ते नंतर सांगतो. हे थीम पार्क आहे. आता आपण थीम पार्क मध्ये आलो. मोशन गेट म्हणून लिहिलेलं आहे. मोशन गेट, सॉरी, मोशन गेटला आता आपण आलो. इथे आतमध्ये इनडोअर, पुढे इनडोअर आणि आउटडोअर असे बरेच गेम आहेत. मोशन गेट मधून आत आल्यावर हे सगळे इनडोअर गेम आहेत. इथे आतमध्ये फोटोग्राफी करता येत नाही. बरेचसे काळोखातूनच अत्यंत फास्ट त्या गाड्या किंवा काही असे वेगवेगळे प्रकार आहेत, शोज आहेत. एक मिनिट. मादागास्कर राईड, हे एक आहे. हे प्रचंड वर जातं आणि धपकन पहिलं खाली येतं. हे आउटडोअरचे 2-3 केलेले आहेत. सगळे थरारक आणि भयानक असे एक अनुभव आहेत. ही अशीच एक ट्रेन आहे. ट्रेन सारखं बसायचं आणि त्याच्यामधून काहीच नाही केलं. पण तसं हे चांगलं आहे, हे करण्यासारखे किंवा ही राईड आहे. ही सगळ्यात रिस्की आणि म्हणजे धक्के देणारी आहे. $1870 मीटरची लांबीची ही राईड 50 किलोमीटरच्या स्पीडने जाते. हृदय मजबूत असणाऱ्यांना तिथे बसण्याचा सल्ला दिला जातो. आणि आताची ही राईड आहे स्पीड असलेली
44 किलोमीटर स्पीड असलेली भरपूर तिरकी आणि वळणदार असलेली ही राईड जगातील सर्वात फास्टेस्ट रोलर कोस्टर आहे. काही राईड अंधारातून भयानक आवाज ऐकवत घाबरणाऱ्या, वेगवेगळ्या रंगाचे सर्च लाईट टाकणाऱ्या आहेत इंडोर मधल्या. सगळ्यात फास्टेस्ट आणि थरारक राईड आहे. त्याच्यामध्ये मी पण बसलो होतो. नंतर रिसॉर्टवर येऊन जेवून झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून सकाळी 10 वाजता विमानतळावर जाण्यासाठी निघालो. अशा स्वतःच्या मातीशी एकनिष्ठ राहून आकाशाला गवसणी घालणाऱ्या ह्या दूरदर्शी दुबईला सलाम. दूरदर्शी दुबई. फार फ्युचरचा विचार करून त्यांनी हे केलेलं आहे. शेवटचा फोटो. बाय बाय दुबई. दुबईचं एमिरेट्स फ्लाइट. नमस्कार. अपर्णाताई, खरोखर छान ट्रिप घडवली आहेत तुम्ही. अपर्णाताईंचं वक्तव्य झाल्यानंतर आपण थोड्या गप्पा मारू. अपर्णा चिटणीस. काय बोलू, इतकी सुंदर तुम्ही सफर घडवून आणले. घड्याळाकडे लक्षही गेलं नाही. रोशन हॉलिवूडच्या सहाय्याने तुम्ही, तुमचं पूर्ण कुटुंब, तुम्ही 8 दिवसाची दूरदर्शी का म्हटलं हे कळलं. कारण 50 वर्ष नंतरची योजना सुद्धा त्यांनी केलेली आहे. दूरदर्शी या शब्दाचा खऱ्या अर्थाने, खऱ्या दृष्टीने आज अर्थ कळला मला त्याचा. आणि तुम्ही नुसतीच दुबई सफर नाही घडवली तर त्याचं क्षेत्रफळ, लोकसंख्या, मी थोडक्यात आढावा घेणार आहे कारण खूप उशीर झालेला आहे. लोकसंख्या तेथील आणि कसा कसा काढायचा आणि तिथे काय काय सृष्टी सौंदर्य आहे. आशा भोसलेचं बंगला किंवा हॉटेल्स आणि पाणी. हे खरं तर खूप छान तुम्ही पाण्याविषयी सांगितलं की दुर्भिक्ष पाण्याचं खूप आहे आणि तिथे पाण्याचं रिसायकलिंग करून तिथे जो वापर होतो तेही एक महत्वाचं आहे. तेथील इमारती आणि ब्रँड्स अँबॅसिडर शाहरुख खान, मरीना बीच मॉल, थॉट क्लब, मिरॅकल गार्डन आणि ते व्हॅलेंटाईन डे ला सुरू झालं. वाळवंटातील पाणी, वाळवंटात म्हणजे जिथे पाणी नाही अशा ठिकाणी सुद्धा जी ती मिरॅकल गार्डन आहे त्याचं तुम्ही केलेलं वर्णन खरंच फार सुंदर आहे. कारण पाणी नसताना सुद्धा एवढी टवटवीत सतेज फुलं म्हणा किंवा झाडं ही बघायला तिथे दुबई सारख्या ठिकाणी तुम्हाला मिळाली. ते खूपच आनंददायी आणि छान गोष्ट आणि विचार करण्यासारखी आहे. म्हणजे पाणी नाही म्हणून जे आपण काही करू शकत नाही हा या विचाराला तुम्ही फुली मारलेली दुबईने दिसतीये. आणि प्रत्येक देशाची राजधानी, प्रत्येक देशाची बाजारपेठ असणारा ग्लोबल व्हिलेज झालं तर फ्लॉकन पक्षी, दुबई सिटी सैर आणि तिथे मिळालेला तुम्हाला भेटलेला मीरा रोडचा गाईड आणि त्याच्यानंतर पाण्याच्या खालून तुमची झालेली सफर व्हिडिओद्वारा खूपच छान तुम्ही ती आम्हाला आज बघायला मिळाली. मिराज म्युझियम, बुर्ज अल अरब, अति महागडा हॉटेल, तिकडेच 5 जुबेराचं मानव निर्मित केलेलं समुद्राचं बेट, दुबई मॉल, अंडर वॉटर वगैरे असे खूपच छान तुम्ही माहिती सांगितली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 165 मजली इमारतीमध्ये फक्त 60 सेकंदात तुम्ही 124व्या मजल्यावर पोहोचलात. म्हणजे हृदयाचे ठोके निश्चितच वाढले असतील, एवढ्या फास्ट लिफ्ट गेली म्हणजे. आणि ग्रीनिज बुकाकडं होणं ते म्हणजे हेच खरंच आहे, ते व्हायलाच हवी आहे. आणि फाउंटन, स्नो पार्क
आणि पेंग्विन शो आणि सर्वात मला जास्त आवडलेलं म्हणजे हॉट एअर बलून मधून जे तुम्ही गेला, खरंच तर ते एक दिव्यच आहे. ते तुम्ही चढणं, ते पाळणा, तो पहिला अगदी त्या फुग्यामध्ये हवा भरण्यापासून मग ते अग्नीचं ते पाळणं घालून सगळी जे तुम्ही जे काही दृश्य आज आम्हाला व्हिडिओद्वारा बघायला मिळालं, त्यांनी खरंच डोळ्याचं पारणं तर फिटलंच आणि खूप माहिती, अधिक माहिती मिळाली. तिथून सुद्धा सफर करणं हे काही गेऱ्या गबाळ्याचं काम नाहीये. तिथे सुद्धा तुम्ही यशस्वीरित्या तुम्ही ते हॉट एअर बलूनची ट्रिप यशस्वी ती राईड केली तुम्ही. आणि महत्वाचं म्हणजे बाहेर आल्यावर तुम्ही आतमध्ये काय करत होता त्याचे एक तुम्हाला व्हिडिओ क्लिप मिळाली. हे खरं तर जास्त महत्वाचं होतं, कारण आतमध्ये आपल्याला लक्षात येत नाही, पण बाहेर आल्यावर आपल्याला लक्षात येतं आपण काय करत होते. आणि पूर्ण स्टेनलेस स्टीलची इमारत, तिथे असलेल्या 50 वर्षाची योजना, सुविधा आणि रोबोट पक्षी, त्यांना विचारलेले तुम्ही प्रश्न, बॅक्टेरिया बनवून ठेवलेले वगैरे, हे खूपच छान तुम्ही माहिती सांगितली. आणि महत्वाकांक्षी आणि जिद्दच्या जोरावर त्यांनी जे थीम पार्क बनवलेलं आहे ते थरारक राईड्स, आणि ती सुद्धा तुम्ही थरारक राईड्स तुम्ही केली हे तुम्ही सांगितलं ते ऐकूनच मला छातीत धडकी भरली. खरंच तुम्हाला सलाम आहे की या वयात सुद्धा तुम्ही ती एवढी थरारक राईड्स केली आणि करू दिली तुम्हाला, हेही महत्वाचं आहे. आणि म्हणजे वाळवंटातून बनलेली ही नंदनवन बनवलेली ही दुबईची दूरदर्शी सफर तुम्ही आम्हाला यशस्वीरित्या घडून आणलीत. आणि व्हिडिओद्वारे आणि जे काही वक्तव्य होतं त्या सगळ्यातून आम्ही प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव मिळाला आणि गेल्यासारखं वाटलं म्हणण्यापेक्षा आम्ही जाऊन आलो म्हणेन मी. आता तुमच्याविषयी तुमच्या जवळ देहाची, मनाची आणि बुद्धीची तितिक्षा आहे. माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम हे सर्व रंगात रंग मिसळून घरातल्या घरातच नव्हे तर सामाजिक नात्यातील तुम्ही एक इंद्रधनुष्य तयार केले आहे. आरशाऐवजी आदर्श डोळ्यासमोर ठेवून तो कृतीत उतरवल्यामुळे तुमचे आत्मिक सौंदर्य अधिकच खुलले आहे. यशोयज्ञ प्रज्वलित ठेवण्यासाठी आत्मविश्वास, अखंड परिश्रम, पारदर्शी, सुचिता, व्यवसाय, व्यावहारिक बुद्धी, प्रामाण्यवाद आणि सातत्य या पंचतत्वांचा पवित्र मंत्रोच्चार तुम्ही करत आहात. त्याचमुळे तुमचे पाय जमिनीवर आहेत. निर्मितीच्या आनंदासाठी म्हणजेच मी म्हणेन की कविता तुम्ही करता, लेख लिहिता, चारोळ्या लिहिता, अनेक बक्षिसं मिळवता, प्रशस्ती पत्रक तुम्हाला अनेक मिळालेली आहेत. तर स्वतःचे यासाठी तुम्ही सतत स्वतःचे आतले कप्पे नित्य नव्याने तुम्ही धुंडाळता आहात, त्याची साधना करता आहात. आणि ही तुमची जी साधना आहे ती जिद्दी, तुमच्यासारख्या जिद्दी माणसाला आपोआप पंख फुटले आणि तुम्ही आकाशात उंच भरारी मारून आलात. तुम्ही आम्हाला दूरदर्शी दुबईची सफर घडून आणली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि अशीच वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जा आणि छान छान सफर करा आणि आम्हाला त्याचा आनंद द्या. आणि घरच्यांनाही मी सांगेन की असंच त्यांना पाठवा किंवा तुम्ही सगळे जण जा, म्हणजे आम्हाला असंच घर बसल्या सगळी सफर होईल. आणि तुम्ही खूप छान सांगितले आणि तुमचे घरचे पण सगळे इथे आले आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुनश्च तुम्हाला प्रेम प्रार्थना आणि कृतज्ञतापूर्वक नमस्कार. आज खूप छान झालं. आजचा योग मर्मबंधातली ही ठेव आहे, आयुष्यभर आम्ही अशी जपून ठेवू याची ग्वाही तुम्हाला देते. आणि आजच्या दिवसापुरती मी इथेच थांबते. धन्यवाद.